हे स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही बघत आहात मराठी वेल्स यूट्यूब चॅनल. जगात आई वडील सोडले ना तर सगळे लोक तुमच्याशी कोणत्या ना कोणत्या तरी फायदेशी जोडले गेले आहेत, लक्षात ठेवा. पण तुम्हाला कुठल्याही माणसाला तोडायचं नाही, पण कुठल्याही माणसाला जोडायचं पण आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. इग्नोर करायला शिका. या व्हिडिओ मध्ये आपण 3 प्रश्न सोडवणार आहोत. ते म्हणजे, इग्नोर करणं का गरजेचं आहे? दुसरा प्रश्न, इग्नोर करणं का बेस्ट आहे? तिसरा प्रश्न, इग्नोर का केले पाहिजे किंवा कोणत्या माणसांना इग्नोर केलं पाहिजे? पहिला प्रश्न, इग्नोर करणं का गरजेचं आहे? कुठल्याही ऐऱ्या-गैऱ्या किंवा फालतू माणसाला महत्व किंवा टाइम देण्यापेक्षा इग्नोर केलेले कधी फायद्याचे असते. त्यातून तुम्ही तुमचेही नुकसान होण्यापासून वाचवता. त्यामुळे इग्नोर करणे गरजेचं आहे. दुसरा प्रश्न, इग्नोर करणं का बेस्ट आहे? पहिली गोष्ट, आपण त्याच लोकांना इग्नोर करतो जे माहीत आहे की आपल्या काही कामाचे नाही किंवा आपल्या लाईफ मध्ये त्यांची व्हॅल्यू शून्य आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यावर वेळ घालवण्यापेक्षा आपण काहीतरी आपल्या लाईफ काही क्षण वाचून चांगल्या ठिकाणी ते इन्व्हेस्ट करू शकतो, जेणेकरून तुम्हाला भविष्यात काहीतरी फायदा होईल. तिसरा प्रश्न, इग्नोर केलं पाहिजे का किंवा कोणत्या माणसांना इग्नोर केलं पाहिजे? ज्या लोकांचा तुमच्या गोलशी किंवा तुमच्या लाईफशी काही मात्राचा संबंध नाही आहे, त्या लोकांना पहिले आपल्या लाईफ मधून इग्नोर करणं स्टार्ट करा. त्यापेक्षा त्यांच्यापासून लांबच राहण्यास चालू करा, जेणेकरून तुमचा त्यांचा इग्नोर करण्याचं कारण आणि त्रास दोन्ही वाचेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, पहिले बघा ते माणूस कोण आहे. जर तुमचे आई वडील असतील तर कृपा करून त्यांना इग्नोर करू नका, कारण जगात आई वडील सोडले ना तर सगळे लोक तुमच्याशी कोणत्या ना कोणत्या तरी फायदेशी जोडले गेले आहेत. तुम्ही बघा ना, कोणालाही वेळ नाही आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही त्यांच्या फायद्याचे नाही आहात तर कोणीच तुमच्या सोबत तासनतास बोलणार नाही किंवा बसणारही नाही. आणि जर त्यांचं काम असेल आणि ते फक्त तुम्हीच करू शकता तर ते दिवसपासून ते रात्रभर तुमच्या पाठी पुढे करत असतील. त्यामुळे आई वडील सोडून कोणीही तुमच्या लाईफ मध्ये कोणी असेल आणि तो किंवा ती तुम्हाला तुमच्या गोल पासून रोखत आहे तर त्याला इग्नोर करा. पण कुठल्याही व कोणत्याही माणसाला तोडू नका. हा, पण कुठल्याही माणसाला जोडू पण नका. हे खूप इम्पॉर्टंट आहे. बोलणं बंद करा, पण तोडू नका. आता तुम्ही म्हणाल, हे कसं करायचं? श्रीकृष्णांसारखं कुठलेही लोक तोडायचे नाही आणि सगळ्यांना जोडून ठेवायचे. तुम्हाला सगळ्यांना तर माहिती असेल, ते पांडवांच्या साईडने होते, पण त्यांनी कौरवांना पण कधी सोडले नाही व तोडले नाही. त्यांनी दोन्ही बाजू या धरून ठेवल्या होत्या. फक्त हे शिका, बस. मग तुम्ही पाहिजे ते कमवू शकाल. काहीही कठीण नाही आहे या जगात. पण आपल्यासाठी जेव्हा जगताना तेव्हा काही लोकांना आणि काही परिस्थितींना इग्नोर करावंच लागतं, हे लक्षात ठेवा. जर काही व्हिडिओ आवडले असेल तरच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.